राम नारायण राम. शिक्षण प्रणाली कशी बदलावी आणि अभ्यासाच्या बाबतीत मुलांकडे लक्ष कसे द्यावे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सध्या जगभरात चालू असलेली शिक्षण व्यवस्था ही निसर्गावर आधारित नाही, पण ती निसर्गाधारित असली पाहिजे. त्याचबरोबर मानवनिर्मित शिक्षणही आवश्यक आहे, जेणेकरून डॉक्टर, इंजिनियर इत्यादी बनायचं स्वप्न पाहणारी मुले त्या दिशेने शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकतील. मात्र संपूर्ण व्यवस्थेचा पाया निसर्गावर आधारित असलाच पाहिजे. जेव्हा एखादे मूल पहिल्यांदा शाळेत जातं तेव्हाच शाळेतील शिक्षकांनी त्याला ध्यान म्हणजेच मेडिटेशन शिकवायला सुरुवात केली पाहिजे. जर मुले पहिल्याच दिवशीपासून ध्यान करायला शिकली तर त्यांच्या आत संयम आणि शिस्त निर्माण होईल, जी ते आयुष्यभर पाळतील. हे सर्व शाळांमध्ये अनिवार्य केले गेले पाहिजे. मुलांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे आईवडील. त्यामुळे त्यांना आधी स्वतः ध्यान शिकून घ्यायला हवे आणि नंतर आपल्या मुलांनाही शिकवले पाहिजे. प्रत्येकाने निसर्गाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि आपल्या मुलांनाही त्याचे ज्ञान दिले पाहिजे. जर एखादे मूल ध्यान करेल तर त्याच्या आतल्या सुमारे 200 कोटी आत्मा शांत होतील आणि त्याचे मन स्थिर होईल. जसे प्रत्येक शाळेत अभ्यास सुरू होण्यापूर्वी प्रार्थना केली जाते, त्याचप्रमाणे प्रार्थनेनंतर मुलांना ध्यान करणेही गरजेचे आहे. आईवडिलांनी आपल्या मुलांना ध्यान करायला लावले पाहिजे. जसा उपाशी मूल आईच्या नियंत्रणात राहत नाही, तशाच 200 कोटी आत्मा देखील तेव्हाच नियंत्रणात येतात जेव्हा तुम्ही ध्यान करता. आपण राजा आहोत. आपले विवेक म्हणजे आपले प्रधानमंत्री आणि आपले मन, ज्यामध्ये 50 कोटी आत्मा असतात, ते आपल्या सैनिकांसारखे आहेत. जर हे सर्व नियंत्रणात नसेल तर हे आपल्या विरोधात वागू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या विवेकाचे ऐका आणि ध्यान करा. ज्याच्या आत 50 कोटी आत्मा असतात ते म्हणजे त्याचा विवेक, मन, चेतना, हृदय आणि मेंदू. जर हे सर्व निरोगी राहिले तर तो व्यक्तीही निरोगी राहील. शिक्षकांनी प्रत्येक मुलाकडे आपल्या स्वतःच्या मुलासारखे पाहिले पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या कुटुंबियांनी निसर्गाच्या महत्त्वाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. मुलांना दिले जाणारे शिक्षण पूर्णपणे मोफत असावे, जेणेकरून प्रत्येक मूल शिकू शकेल. त्यांना जात आणि धर्माच्या भेदभावापासून दूर ठेवले पाहिजे. हेही पाहायला मिळते की मध्यान्ह भोजनामध्ये चोरी होते. जर सरकार शिक्षण पूर्णतः मोफत करून टाकेल तर कोणत्याही मुलाला अडचण येणार नाही. शाळांमध्ये ध्यान करणे अनिवार्य केले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मुलाला ध्यान शिकवाल तर इतर मुले आणि शेजारी लोकही त्याला पाहून शिकतील. ध्यान केल्याने भूक कमी लागते आणि यात काहीही खर्च येत नाही, म्हणून प्रत्येकाने ध्यान करायलाच हवे.